Hello students, in this video we will learn about the writing chemical equation. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल इक्वेशन म्हणजे काय बघितलं, फिजिकल चेंज काय आहे, केमिकल चेंज काय आहे हे आपण बघितलं. आज आपल्याला रायटिंग केमिकल इक्वेशन बघायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला मग रायटिंग केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इक्वेशन म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये रिएक्टंट आणि प्रॉडक्ट असतात. रिएक्टंट आणि प्रॉडक्ट मध्ये काय असतं, तर रिएक्टंट हे केमिकल रिएक्शनच्या लेफ्ट साइडला असतात आणि प्रॉडक्ट हे एरोच्या आपल्याला राईट साइडला आढळून येतात. मग तेच आपल्याला केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने मांडलं जातं ते स्टेप वाईज दिलंय बघा. इन अ केमिकल इक्वेशन लेट अस नाउ सी द कन्व्हेन्शन फॉलो while writing a chemical equation. In a chemical equation, the reactants are written on left hand side while the products on right hand side. म्हणजे कुठलंही जेव्हा केमिकल इक्वेशन आपण लिहितो तेव्हा रिएक्टंट हे लेफ्ट साइडला असतात आणि राईट साइडला प्रॉडक्ट असतात. अँड एरो हेडिंग टॉवर्ड्स द प्रॉडक्ट्स इज ड्रॉन इन बिटवीन देम. आणि दोघांच्या मध्ये काय केलेलं असतं, त्यांचा जो प्रॉडक्ट असतो आणि रिएक्टंट असतो त्याच्यामध्ये एरो ड्रॉ केलेला असतो आणि एरोचा जो टोक आहे ते कुठल्या साईडला असतं, तर प्रॉडक्टच्या साईडला असतं. दिस एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. आणि हा जो एरो आहे आपल्याला त्यांच्यामध्ये रिएक्शन घडते आहे हे इंडिकेट करत असतो. सेकंड बघा, इफ द रिएक्टंट्स ऑर प्रॉडक्ट्स आर 2 or more, जर 2 किंवा 2पेक्षा जास्त जर रिएक्टंट आणि प्रॉडक्ट असेल, दे आर लिंक विथ अ प्लस साइन इन बिटवीन देम. तर त्याच्यामध्ये काय असतं, प्लसचं साइन असतं. बघा वरती इक्वेशन आपल्याला दाखवलेलं आहे की त्या इक्वेशन मध्ये काय दिसतं आहे बघा, CuSO4 + Zn म्हणजे हे काय रिएक्टंट आहे आणि एरोच्या बाजूला काय आहे आपल्याला प्रॉडक्ट आढळून येतात. ZnSO4 + Cu हे प्रॉडक्ट आहे. या दोन मध्ये 2 रिएक्टंट जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, प्लस साइन असतं. म्हणजे CuSO4 हा एक रिएक्टंट आहे आणि Zn हा सेकंड रिएक्टंट आहे. तर दोघांमध्ये आपल्याला प्लसचं साइन दिसतंय आणि प्रॉडक्ट मध्ये पण तसंच असतं. ZnSO4 जो आहे त्याच्यामध्ये प्लस चं साइन आहे आणि मग आपल्याला Cu दिलेला आहे. म्हणजे 2 रिएक्टंट किंवा 2 प्रॉडक्ट असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, प्लस साइन आपल्याला दिलेलं असतं. इज ड्रॉन इन बिटवीन द रिएक्टंट CuSO4 अँड Zn अँड सिमिलरली अ प्लस साइन इज ड्रॉन बिटवीन द प्रॉडक्ट ZnSO4 अँड Cu. कळलं सेकंड पॉइंट. आता थर्ड बघूया. टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिएक्टंट आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. आता जर आपल्याला केमिकल इक्वेशन जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं असेल तर त्यामध्ये त्या रिएक्टंटच्या फिजिकल स्टेट लिहिणं खूप गरजेचं आहे. Their gaseous, liquid or solid states are indicated by writing the letter. मग आपण जर समजा त्यांच्या आपल्याला फिजिकल स्टेट लिहायच्या असतील तर लिहिताना आपण कसं लिहितो, तर गॅसियस असेल तर ब्रॅकेटमध्ये खाली G लिहितो, जर लिक्विड असेल तर L लिहितो, जर सॉलिड असेल तर S लिहितो, रिस्पेक्टिव्हली इन द ब्रॅकेट. मोर ओव्हर, इफ द प्रॉडक्ट इज गॅसियस इन्स्टेड ऑफ G, इट कॅन बी इंडिकेटेड बाय अन एरो. म्हणजे जर एखादा गॅसियस प्रोडक्ट आपल्याला तयार होताना दिसेल तर आपण त्याला फक्त G नाही लिहित तर त्याच्याऐवजी आपण वरच्या बाजूने एरो सुद्धा करू शकतो. इफ द प्रॉडक्ट फॉर्म इज इनसोल्युबल सॉलिड इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट देन इन्स्टेड ऑफ यस इट कॅन बी इंडिकेटेड बाय अन एरो पॉइंटिंग डाऊनवर्ड्स डायरेक्शन. म्हणजे जर समजा आपल्याला रिएक्शनमध्ये प्रॉडक्टमध्ये जर इन्सोल्युबल सॉलिड तयार झालेला असेल तर त्याला आपण यस नाही लिहित नुसतं, तर आपण खालच्या बाजूने पण काय करतो, त्याला एरो आपण दर्शवतो. डाऊनवर्ड डायरेक्शन जर एरो असेल तर तो प्रेसिपिटेट फॉर्म झालेला असतो आणि वरच्या बाजूने जर एरो असेल तर तो गॅसियस आहे आपल्याला इंडिकेट करत असतो. वेन रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर दे आर सेड टू बी प्रेझेंट इन ॲक्वायस सोल्युशन स्टेट. म्हणजे जेव्हा जेव्हा रिएक्टंट आणि प्रॉडक्ट हे जर आपल्याला वॉटरच्या सोल्युशनमध्ये मिळत असेल तर त्याला आपण ॲक्वायस सोल्युशन असं म्हणतो आणि ॲक्वायस सोल्युशन नेहमी आपण AQ ने रिप्रेझेंट करत असतो. दिस स्टेट इज इंडिकेटेड बाय पुटिंग द लेटर्स AQ इन द ब्रॅकेट आफ्टर देअर फॉर्म्युला. बघा खाली डायग्राम मध्ये दाखवलं आपल्याला, डायग्राम नाही केमिकल इक्वेशन मध्ये दाखवलं आहे की CuSO4 AQ लिहिलंय म्हणजे ॲक्वायस सोल्युशन आहे, म्हणजे वॉटर मधलं सोल्युशन आहे. यस म्हणजे सॉलिड आहे, AQ म्हणजे पुन्हा ॲक्वायस दिसतंय आणि यस म्हणजे सॉलिड आहे. हे लक्षात ठेवायचं. जर खाली AQ लिहिलं असेल तर ॲक्वायस सोल्युशन असतं, यस लिहिलेलं असेल तर सॉलिड असतं. बघा खालच्या डायग्राम मध्ये CO2च्या पुन्हा डायग्राम म्हटले चुकीचं मी. बघा केमिकल रिएक्शन आहे, खालच्या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला CO2 नंतर वरती एरो दिसतो आहे, वर एरो म्हणजे तो काय आहे, गॅसियस फॉर्म झालेला आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ते इन्फॉर्मेटिव्ह
माहिती त्या इक्वेशन मधून मिळत असते. दिस स्टेट इज इंडिकेटेड बाय पुटिंग द लेटर AQ इन द ब्रॅकेट आफ्टर दिस फॉर्म्युला. आणि अशा पद्धतीने ते आपल्याला इक्वेशन दाखवलेलं आहे. आता फोर्थ पॉइंट काय सांगतोय आपल्याला इक्वेशनचं, तर व्हेन हीट इज टू बी गिवन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट द रिएक्शन. म्हणजे कुठली रिएक्शन घडत असेल आपण त्याला जर हिट केलेलं असेल तर इट इज इंडिकेटेड बाय द साइन ट्रँगल. आता ते कोणत्या साइनने इंडिकेट करतात, ट्रँगल. जर समजा एखाद्या इक्वेशनवर आपण एरोच्या वरती आपण अबाउ द एरो इंडिकेट केलेला असेल ट्रँगल, तर समजायचंय की त्या इक्वेशनमध्ये आपण काय केलेलं आहे, रिएक्टंटला हिट केलंय. डायरेक्शन, फॉर एक्झाम्पल द रिएक्शन इन विच स्लॅक लाईम इज फॉर्म ऑन हिटिंग लाईमस्टोन इज रिटन ॲज फॉलोज. आणि अशा पद्धतीने लाईमस्टोन आपल्याला तयार होताना दिसतोय हिट केल्यानंतर, म्हणजे CaO फॉर्म झालेलं दिसतं. सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज ड्युरिंग द reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. जर समजा एखाद्या रिएक्शन मध्ये उष्णता देण्याची गरज पडत नाहीये पण त्यामधनं जर हीट बाहेर पडत असेल, उष्णता बाहेर पडत असेल, तर ते प्रॉडक्ट म्हणून आपल्याला बाहेर पडताना दाखवायचे असते. म्हणून प्रॉडक्ट ज्या साईडला असतो तिथे आपल्याला प्लस साइन करून हीट लिहावं लागतं. मग ते आपल्याला इंडिकेट करतं की रिएक्शन मध्ये काय तयार झालेलं आहे, हीट ही रिलीज झालेली आहे. आता फिफ्थ पॉइंट आहे की इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट एक्सेट्रा टू ब्रिंग अबाउट सम रिएक्शन्स. आता आपल्याला जर इक्वेशन आणखीन फुलफिल करायचं असेल तर स्पेसिफिक कंडिशन असतात, जसं टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, कॅटॅलिस्टचं नाव असेल, तर ते लिहितो आपण. कुठे लिहितो, तर दिस कंडिशन आर इंडिकेटेड बिलो ऑर अबाउ द एरो इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. मग रिएक्शनच्या तिथे आपण जो एरो इंडिकेट केलेला असतो त्या एरोच्या खाली किंवा वर आपण काय इंडिकेट करू शकतो, तर किती टेम्परेचर आहे, काय प्रेशर आहे, कुठला कॅटॅलिस्ट यूज केला आहे ते आपण लिहू शकतो. बघा जसं आपल्याला खाली एक्झाम्पलमध्ये दाखवलंय, the reaction of a vegetable oil takes place at a temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas is presence of the Ni कॅटॅलिस्ट म्हणजे निकेल कॅटॅलिस्ट अँड इज रिटन ॲज फॉलोज. बघा कशा पद्धतीने लिहिलाय तो कॅटॅलिस्ट. Ni त्याचं नाव एरोच्या खाली आपल्याला दिसतंय. किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, तर 60 डिग्री सेल्सिअस हे आपल्याला एरोच्या वरती लिहिलेलं दिसतं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपलं इक्वेशन माहिती पूर्ण करण्यासाठी त्याचं कॅटॅलिस्ट असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल तर त्या एरोच्या खाली किंवा वर इंडिकेट करू शकतो. आता 6 पॉइंट आहे, स्पेशल इन्फॉर्मेशन ऑफ नेम्स ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युले. हेही महत्वाचं आहे की एखादी स्पेशल कंडिशन असेल प्रॉडक्ट आणि रिएक्टंटसाठी, त्याचा नेमसाठी, तर आपण त्याला रिटन बिलो त्याच्या खाली लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल कॉपर ऑन रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड. आता कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड रिएक्शन आहे म्हणून त्याच्यासाठी आपण HNO3च्या खाली काय लिहू शकतो, कॉन्सन्ट्रेट लिहू शकतो. आणि त्याच्या खालीच आपल्याला दिसतंय HNO3च्या खाली डायल्यूट लिहिलेलं दिसतं आहे. आता कॉन्सन्ट्रेट सोल्युशन आणि डायल्यूट सोल्युशन मध्ये काय फरक असतो, तर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन म्हणजे त्याची जी क्वांटिटी असते त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. बघा तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगते की तुम्हाला त्याच्यावरनं कळेल की कॉन्सन्ट्रेट सोल्युशन आणि डायल्यूट सोल्युशन नेमकं काय असतं. तर त्यासाठी बघा आपण जर लिंबाचा रस घेतला, फक्त ग्लासामध्ये जर फक्त आपण लिंबाचा रस घेतला तर त्याच्यामध्ये असणारं लिंबाचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच त्याच्यामध्ये असणारी जी क्वांटिटी आहे लिंबाची ती पूर्ण फक्त लिंबाचा रस असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त आहे. पण जर तोच लिंबाचा रस मी दुसऱ्या ग्लासमध्ये 1 चमचा टाकला आणि त्याच्यामध्ये आणखीन 2-3 चमचे वॉटर जर ऍड केलं तर ते जे सोल्युशन तयार होतं त्याच्यामध्ये असणारं लेमन ज्यूस हा कसा असतो, खूप कमी प्रमाणामध्ये असतो. आणि म्हणून त्याची जी क्वांटिटी आपण तयार केली आहे त्याला आपण डायल्यूट सोल्युशन असं म्हणतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेट सोल्युशनमध्ये त्याची सहनती म्हणजे त्याची जी तीव्रता असते ती जास्त असते आणि डायल्यूट सोल्युशनमध्ये असणारी त्याची तीव्रता ही कमी असते. However, on reaction with dilute nitric acid, the product form is nitric oxide gas. आणि यामधनं तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो कुठला आहे, मग नायट्रिक ऑक्साईड गॅस फॉर्म होतो आहे. म्हणजे NO हा गॅस आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्म झालेला दिसतो. अशा पद्धतीने 6 महत्वाच्या स्टेप्स आपण केमिकल इक्वेशन रायटिंगच्या बघितल्या आहेत. आता पुढे आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे. बघा एक काय दिलेलं आहे, प्रोसिजर दिली आहे, ॲपरेटर्स दिले आहे, केमिकल्स दिले आहे, ऍक्टिव्हिटी दिली आहे की ॲपरेटर्स आहे, टेस्ट ट्यूब घ्यायची आहे, कॉनिकल फ्लास्क आहे आणि बॅलन्स घ्यायचा आहे. आणि केमिकल्स आहेत सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट घेतलाय.
प्रोसिजर सांगितली आहे की सोडियम क्लोराईड सोल्युशन घेतलंय एका कोनिकल फ्लास्कमध्ये आणि सिल्वर नायट्रेट जे सोल्युशन आहे ते टेस्ट ट्यूबमध्ये ऍड केलंय. टाय अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट केअरफुली इन टू द कोनिकल फ्लास्क. आणि त्या टेस्ट ट्यूबला दोऱ्याच्या साह्याने बांधायचं आहे आणि केअरफुली त्या कोनिकल फ्लास्कमध्ये तिला ठेवायचं आहे. मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग अ रबर कॉर्क. आणि वरतून त्याचं झाकण बंद करून घ्यायचंय कोनिकल फ्लास्कचं. वेट द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ बॅलन्स. आणि बॅलन्सच्या साह्याने त्याचं आपल्याला वजन मोजायचं आहे. नाव tilt the conical flask and mix the solution present in the test tube with the solution in conical flask. आता काय करायचं आहे की कोनिकल फ्लास्क मध्ये असणारं सोल्युशन आणि टेस्ट ट्यूब मध्ये असणारं सोल्युशन दोघं एकमेकांमध्ये मिक्स करायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि वेट द कोनिकल फ्लास्क अगेन. आणि पुन्हा कोनिकल फ्लास्कचं वेट करायचं आहे. विच चेंजेस डीड यू फाइंड. तर त्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला दिसतात का त्याच्या वजनामध्ये. तर नाही. तर अ वर्ड इक्वेशन त्याचं आपल्याला दिलंय राईट करून. डीड एनी इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म. वॉज देअर एनी चेंज इन द वेट. अ वर्ड इक्वेशन इज रिटर्न फॉर द अबाव ऍक्टिव्हिटी ॲज शोन बिलो. मग आपण आता बघितलं की पहिले आपण काय केलंय त्यांची एकमेकांमध्ये त्यांना मिक्स न करता त्यांचं वेट आपण कॅल्क्युलेट केलं आहे आणि नंतर दोघांना मिक्स केलंय कोनिकल फ्लास्क आणि टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन. तर त्यांचं वजन आपण काउंट केलं तर दोघांमध्ये पण आपल्याला त्यांचं दोघांचं वेट सेम दिसतं आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की रिॲक्शनच्या आधी असणारे रिॲक्टंटचं वेट आणि रिॲक्शन झाल्यानंतर आढळून आलेलं वेट दोघांचं कसं आहे सेम आहे. मग पहिले आपण रिॲक्टंट म्हणून काय घेतलं होतं सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड होतं. त्यांची रिॲक्शन झाली त्याच्यापासून सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार झालं. तर रिॲक्टंटचं वेट आणि तयार झालेल्या प्रॉडक्टचं वेट आपल्याला काय दिसतंय सेम दिसतं आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो द रिॲक्शन ऑफ सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट आपल्याला दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण इक्वेशन बॅलन्ससाठी आपल्याला ते महत्वाचं आहे. आणि इक्वेशन बॅलन्स कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.